बरेच शेतकरी बंधू कलिंगड पिकाची नवीन लागवड यावर्षी करत आहे आणि बरेच शेतकरी बंधू जे आहे या कलिंगड पिकामध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंचा नवा अनुभव आहे आणि अशातच काही चुका आपल्या शेतकरी बंधूंकडून होतात, ज्यामध्ये आज मी एका प्लॉटवर आलो असता एक चूक या ठिकाणी आपल्याला जाणवली की मल्चिंग पेपर जो आहे आपण या ठिकाणी बघू शकता की जो मल्चिंग पेपर आहे या ठिकाणी असा हे जे रोप आहे याच्या आतमध्ये गेलेला आहे आणि काय होईल भविष्यात की ह्या मल्चिंग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता गरम होईल उन्हामुळे आणि गरम होऊन ही जे पानं आहे ती अशी जळल्यासारखी होईल आणि याची वाढ आपल्याला पाहायला मिळणार नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळी आपण रोपांची लागवड करतो तर लगेच आपल्याला या ठिकाणी माती भरून घ्यायची आहे या खड्ड्यामध्ये, जेणेकरून माती भरल्यामुळे हे रोप जे आहे ते चांगल्या पद्धतीने वर येईल आणि कुठल्याच प्रकारचा जो याला टेम्परेचरचा जो ताण आहे किंवा टेम्परेचरचा जो झटका आहे तो या ठिकाणी बसणार नाही। तर हे अशा पद्धतीची रोपं आहे आपल्याला टाळायची आहे, यामध्ये मल्चिंग पेपरच्या बाहेर असलेली पाहिजे, जेणेकरून याला जो तापमानाचा जो धक्का आहे तो आपल्याला या ठिकाणी बसणार नाही। तर अशा पद्धतीचं बारीक बारीक गोष्टीचं नियोजन आपल्याला कलिंगड पिकामध्ये करणे गरजेचे असतं, जेणेकरून चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघेल, आपली मर कमी होईल झाडाची आणि जास्त झाडे म्हणजे जास्त उत्पादन आपल्याला कलिंगड पिकाचं मिळेल। अशाच पद्धतीच्या कलिंगड पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।